वक्फ अमेंडमेंट सुधारणा कायदा 2025 रद्द करण्याकरिता ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डच्या नेतृत्वात यवतमाळ येथे जनजागरण अभियान सुरू आहे। याच धर्तीवर शुक्रवारी यवतमाळ शहरात मुस्लिम समाज बांधवांकडून शांतीपूर्वक मानव शृंखला आंदोलन करण्यात आले। यात अनेक मुस्लिम बांधवांनी सहभाग नोंदविला होता। कळम चौक ते संविधान चौकापर्यंत मानव शृंखला बनवून सरकारचे लक्ष वेधत वक्फ सुधारणा कायदा 2025 रद्द करा अशी मागणी यावेळी करण्यात आली। हा कायदा संविधान विरोधी असल्याने त्याला तात्काळ मागे घ्या, वक्फ बचाव संविधान बचाव, वक्फ अधिनियम परत घ्या अशी मागणी करीत आंदोलन करण्यात आले। यावेळी जिल्हा वर्किंग कमिटी, वक्फ बचाव दीन बचाव अभियान समिती, वक्फ बचाव संविधान बचाव समितीच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले। आंदोलनाला यशस्वी करण्यासाठी जिल्हाध्यक्ष मुफ्ती इमानुल्ला खान, यवतमाळ वर्किंग कमिटीचे मौलाना शारिक मुजाहिद, कुल जमात वक्फचे डॉक्टर शेख मुजीब, वक्फ बचाव दीन बचाव अभियान समितीचे मुफ्ती सोहेल, ॲडव्होकेट इम्रान देशमुख व आदी मोठ्या संख्येने यावेळी मुस्लिम बांधव उपस्थित होते। यावेळी दिलेली प्रतिक्रिया। बिलाच्या संदर्भामध्ये आज मानवी शृंखलाचं आयोजन करून आंदोलनाची एक रूपरेषा आखण्याचा छोटासा प्रयत्न आपल्या इथल्या यवतमाळच्या तमाम जनतेने केलेला होता। त्यानुसार स्थानिक कळम चौकातून संविधान चौकापर्यंत मानव शृंखला निर्माण केलेली होती आणि वक्फ बोर्डामधल्या ज्या काही वक्फ बिलाच्या संदर्भामधल्या ज्या काही वादग्रस्त तरतुदी आहेत आणि जो वादग्रस्त कायदा आहे याला विरोध म्हणून आज हा एक आंदोलनाचा भाग आम्ही या ठिकाणी पार पाडलेला आहे। उद्या या आंदोलनाचा दुसरा टप्पा होणार आहे। परिसंवाद आणि चर्चासत्राच्या माध्यमातून लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे आणि या कायद्याला वापस घेण्यासाठी प्रयत्न करणे, त्याकरता हा आंदोलन या ठिकाणी उभं केलेलं आहे। हम सबके इल्म में ये बात कि 2025 का जो तरमीमी कानून हुकूमत ने लाई, ये हम सब के ख़िलाफ़ है, संविधान के भी ख़िलाफ़ है। हम लोग इसके पुरज़ोर मुखालिफत करते। इसमें बहुत सारी ऐसी बातें हैं कि जो मुसलमानों के हक़ में ख़ास तौर से और पूरे मुल्क के एतबार से भी नुकसानदेह है। इसलिए आज उसके लिए इंसानी जंजीर का प्रोग्राम लिया गया और कल भी इसके ताल्लुक़ से एक बड़ा प्रोग्राम है जो 7 बजे से 10 बजे तक रहेगा इंशाअल्लाह।